हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल। तर आजची एकदम पौष्टिक रेसिपी मी बनवणार आहे, ते आहे ड्रायफ्रूट पावडर बेबीजसाठी स्पेशली। तर यासाठी मी सगळ्यात आधी अर्धा कप बदाम घेतलेले आहेत। मी तुम्हाला ईच अँड एव्हरी मेजरमेंट पण सांगते आहे की मी कसं बनवणार आहे। त्याच्यानंतर मी थोडेसे 8 ते 10 अक्रोड घेतलेत। ह्या सगळ्यांना आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे। घीमध्ये करू शकतात तुम्ही, असं काही नाही, पण मी युजुअली त्याला ड्राय रोस्ट करूनच ड्रायफ्रूट पावडर बनवते। त्याच्यानंतर मी थोडेसे काजू घेतलेले आहेत। इथे तुम्ही अनसॉल्टेड कॅश्यूज यूज करा, कारण की सॉल्ट ऑफकोर्स प्रेफर नाही करते मी। तर बेबीसाठी ऑफकोर्स 1 इयर अबाव बेबीसाठी इट्स ओके। थोडेसे मी पम्पकिन सीड्स घेतलेले आहेत, थोडेसे म्हणजे साधारण 4 to 5 टेबलस्पून सीड्स। याला पण आपण ड्राय रोस्ट करणार आहोत आणि साईडला काढून ठेवणार आहोत। त्यानंतर मी घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स, जे खूप हेल्दी आहेत। हे सगळ्या गोष्टी खूपच हेल्दी आहेत। मी तुम्हाला हे पण सांगेन की तुम्ही ड्रायफ्रूट पावडर कशामध्ये यूज करू शकतात, तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा। इथे मी थोडासा मखाना घेतला आहे, ऑल्सो खूप हेल्दी आहे फॉर बेबीज। ह्याला पण थोडंसं ड्राय रोस्ट करा, पण एक गोष्ट बघा, मखानाला थोडंसं प्रेस करून बघा, ते थोडंसं क्रंची असायला पाहिजे। आणि हे सुद्धा आपण साईडला काढून ठेवू। तर अशा प्रकारे मी खूप छान असं अरेंज केलेलं आहे आपले सगळे नट्स, आणि ह्याला आपण छानपैकी फाईन पावडरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे। नट्स तुमच्या चॉईसवर आहे, माझ्याकडे हे अवेलेबल होते म्हणून मी हे सगळे नट्स यूज केलेले आहेत। तर चला आता आपण ग्राइंड करूया। तर सगळे नट्स आता एक एक मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकूया आणि ह्याला फाईन पावडर अशी बनवूया। तुम्ही जेव्हा शिरा बनवतात, गोड शिरा, त्याच्यामध्ये 1 टीस्पून नट्स पावडर टाकाल तर खूप टेस्टी असा बनतो। खीर बनवली तर खिरीमध्ये पण तुम्ही यूज करू शकतात। कुठचीही अशी शिरा आणि खीर ऑफकोर्स वेगवेगळ्या प्रकारांची बनते, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता। तर आता ह्याला मखाना पण याच्यात ॲड केला आहे आणि मी आता ह्याला ग्राइंड करून तुम्हाला दाखवते ह्याची फाईन पावडर। तर अशा प्रकारे छान अशी फाईन पावडर बनवली आपण। ह्याला तुम्ही स्टोअर करा आणि आरामात काही महिने तुम्ही यूज करू शकतात। ही कुठेही कॅरी करू शकता, तुम्ही ट्रिप्सला यूज करू शकतात। काही तुम्ही जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये ही 1 टीस्पून पावडर घालून तुम्ही खीर किंवा शिरा बेबीजला देऊ शकतात। तर होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। असे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज आणि ऑफकोर्स ट्रॅव्हल ब्लॉग्स मी घेऊन येते नेहमी। तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून, स्टे हेल्दी, टेक केअर, बाय बाय।